तर मग आज आपण बघणार आहोत फॉर्म भरण्यासाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स। कोणता फॉर्म भरण्यासाठी? आता आलेला आहे आपला नवोदयचा फॉर्म। तुम्ही भरणार असालच ना, तर मग त्याच्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहेत, काय काय कागदपत्रे लागणार आहे, कोणते कोणते सर्टिफिकेट लागणार आहे, हे आपण सर्व इथे सविस्तररित्या बघणार आहोत। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयुरी शिंदे आपले विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या YouTube चॅनल वरती आणि ऍप्लिकेशन वरती स्वागत करते। तर बघा, आतापर्यंत आपण उन्हाळी बॅचेस मध्ये शिकलो नवोदय परीक्षा कशासाठी असते, काय असते, तिथे आपल्याला कोणत्या कोणत्या एक्झाम साठी म्हणजे कोणत्या विषयासाठी प्रिपेअर करावं लागतं, हे आपण सर्व काही इथे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये बघितलेलं आहे। आता तुम्ही म्हणसाल मॅम 1 महिना झाले तुमचा एकही व्हिडिओ आलेला नाही, तर त्यासाठी मी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करते। मी गावाकडे होते, थोडंसं काम होतं त्याच्यामुळे। तर चला लवकर आता बघून घेऊया आपण आपल्या नवोदयच्या एक्झाम साठी जो फॉर्म भरला जातो, सुरुवातीला एंट्रन्स फॉर्म भरला जातो, तो फॉर्म कसा भरायचा आणि त्याला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे, अशा रीते तुमचा फॉर्म शाळेमध्ये भरून घेतला जातो। तुम्हाला तो फॉर्म ऑनलाइन सुद्धा भरू शकता। तर चला मग आता आपण आपला व्हिडिओ सुरुवात करूया। आता व्हिडिओ बघण्या अगोदर हे तुमच्या माइंड मध्ये पूर्णपणे बसून घ्या की व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की मी काय सांगत आहे ते। तर आणि व्हिडिओ बघण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक तसेच इतरांपर्यंत शेअर करा, जेणे तुमच्यासारख्या इतरांनाही ही माहिती कळू द्या की नेमकं आपण काय माहिती देत आहोत आणि घेत आहोत, हे इतरांनाही कळू द्यायचं आहे। चला तर मग जवाहरलाल नवोदय विद्यालय निवड चाचणी 2025 साठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकून घेणार आहोत। तर चला, फर्स्ट पॉइंट आहे आपला ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नवोदय विद्यालय चाचणीसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे। तर त्यासाठी वेबसाईट दिलेली आहे जी सोप्या रीतीने आपण तिथे जाऊन फॉर्म भरू शकतो। तर ती वेबसाईट आहे आपली www.navodaya.gov.in। या साइट वरती जाऊन तुम्ही तुमच्या पाल्याचा नवोदयचा फॉर्म भरू शकता। त्यानंतर NVS म्हणजे नवोदय विद्यालय समितीच्या प्रवेश पोर्टल वरून विनामूल्य हा अर्ज तुम्ही तिथे जाऊन विनामूल्य निशुल्क असा सादर करू शकता। जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर विनामूल्य भरला जाईल। एखाद्या सेतूवाल्याकडून, नेट कॅफे वाल्याकडून तुम्ही जर भरून घेत असाल तर त्याची तो फीज काढून घेईल, 100-200 जे असेल ते एक्सेट्रा। पण विनामूल्य जर भरायचे असेल तर या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा आपल्या पल्ल्याचा फॉर्म भरू शकता। त्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांच्या निवास, वय, पात्रता तसेच इत्यादी पुराव्याच्या पडताळणी निश्चित केलेल्या प्रक्रियेद्वारे केली जाईल। म्हणजेच काय, आता तुम्ही या एक्झाम साठी निवडलेले गेले आहेत, तुम्हाला एक ईमेल येईल, मेसेज येईल। तो मेसेज आल्यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल निवास म्हणजे तुमचं राहण्याचं ठिकाण, म्हणजे तुमच्या पाल्याचं वय आणि त्याची पात्रता म्हणजे तो 3री, 4थी, 5वी कोणत्या शाळेमध्ये शिकलेला आहे ही त्याची राहील पात्रता। त्यानंतर आपला दुसरा पॉइंट असा आहे इथे, पात्र उमेदवारांनी ऑनलाइन फॉर्म भरून उमेदवार आणि त्याचे पालक या दोघांच्या स्वाक्षरी व फोटोमा प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे। आवश्यक कागदपत्रे 10 ते 100 KB पर्यंत JPG फॉर्मप्लेट मध्ये अपलोड करायची आहे। तर बघा, त्यांनी आपल्याला फोटोची साईज आणि JPG दिलेला आहे, त्या फॉर्म मध्ये तुम्हाला तिथे डॉक्युमेंट्स ते अपलोड करायचे आहे। तर तिथे काय सांगितलेलं आहे, पात्र म्हणजे जो उमेदवार, जो तुमचा पाल्य ऑनलाइन फॉर्म भरणार आहे त्याचे व त्याच्या पालकाचे दोघांचे स्वाक्षऱ्या म्हणजे साईन तसेच पासपोर्ट फोटो प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे।
हे प्रमाणपत्र तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहे। त्याची साईज दिलेली आहे तुम्हाला 10 to 100 KB, 10 to 100 KB पर्यंत तुम्ही तिथे फोटो आणि ते स्वाक्षरी प्रमाणपत्र अपलोड करू शकता। त्यानंतरचा आहे NIOS मधील उमेदवारांनी B प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे। म्हणजे जे कास्ट मध्ये आहे त्यांना ते प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे तिथे। तसेच त्यांचे निवासस्थान जिथे प्रवेश घेऊ इच्छित आहे त्या जिल्ह्यात असायला हवे। जसे की तुम्ही वाशिम जिल्ह्याचे रहिवासी असाल किंवा संभाजीनगरचे रहिवासी असाल तर त्या जिल्ह्यातलं रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला तिथे असायला हवं आणि शाळेची निवड ही त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला करता येईल। त्यानंतर ऑनलाईन माध्यम सर्वांसाठी मुक्त आहे। आता ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर ते विनामूल्य मुक्त आहे। डेस्कटॉप, लॅपटॉप तसेच मोबाईल, टॅबलेट। बघा मी काय सांगितलं, डेस्कटॉप, लॅपटॉप तसेच मोबाईल किंवा टॅबलेट इत्यादीद्वारे तुम्ही निशुल्क असा फॉर्म किंवा अर्ज सादर करू शकता। त्यानंतर आहे सर्व JNV म्हणजे जवाहरलाल नवोदय समिती उमेदवार पालकांना त्याचे अर्ज विनामूल्य भरण्यासाठी मदत म्हणजेच हेल्प डेस्क उपलब्ध आहे। नोंदणी प्रक्रियेसाठी पालक उमेदवारासह मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरी। आता बघा पालक आणि उमेदवारासह लागणार आहे ती तुम्हाला मुख्याध्यापकाची स्वाक्षरीचे प्रमाणपत्र। उमेदवार व पालक यांच्या स्वाक्षरीसह ही आवश्यक कागदपत्रे आणि SMS द्वारे नोंदणी क्रमांक, पासवर्ड प्राप्त करण्यासाठी वैध मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे। तर बघा तिथे तुमचा मोबाईल नंबर हा व्यवस्थितच टाकला गेला पाहिजे, कारण की तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड हा त्या मोबाईल वरतीच येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या पाल्याचा फॉर्म भरताना तुमच्या पाल्याची सही तसेच तुमची स्वाक्षरी तसेच इथे महत्त्वाचे म्हणजे त्या शाळेच्या मुख्याध्यापकाची सुद्धा तुम्हाला स्वाक्षरीचं प्रमाणपत्र हवं आहे फॉर्म भरताना। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर टाकाल तो त्याच्यावरती तुमचा SMS येईल असाच मोबाईल नंबर टाका, जेणेकरून तुम्हाला पुढे पासवर्ड आणि SMS जो येईल त्याच्यासाठी कठीण जाणार नाही। बघा ह्या काळज्या तुम्हाला घ्यायच्या आहे। आता बघा फॉर्म कधी भरण्यात येतील। नवोदय विद्यालय समितीने ठरवलेल्या तारखेनुसार प्रवेश पत्रे उपलब्ध करून दिली जातील आणि ती प्रवेश पोर्टलवर प्रदर्शित केली जातील। तसेच आयोजित करण्यापूर्वी उमेदवारांनी आणि पालकांनी प्रवेश पत्र विनामूल्य डाउनलोड करता येते। आता प्रवेश पत्र कसं आहे हे बघण्यासाठी तुम्हाला तिथे विनामूल्य डाउनलोड करून बघता येते। आता हे फॉर्म कधी भरतील? आता तुमच्या मनामध्ये क्वेश्चन आला असेल, मॅडम थोडी मोठी माहिती सांगितली, आता फॉर्म कधी भरायचा, आम्ही कसा भरायचा हे तर आपण सांगितलेलंच आहे, पण आता कधी भरायचा? बघा जूनच्या लास्ट वीक पासून हे फॉर्म भरणं चालू होता, पण यावेळेस सर्व काही लवकर झालं आहे, पण फॉर्मची डेट अजून आलेली नाही। तर बघा जुलैचे 15 दिवस गेलेले आहे, म्हणजे 2 आठवडे इथे संपलेला आहे। तिसरा आठवडा, चौथा आठवडा चालू झालेला आहे। फॉर्म भरण्याची प्रक्रिया लवकरच चालू होईल। तर हे फॉर्म तुम्हाला ऑगस्ट मध्यंतरापर्यंत भरता येईल, म्हणजे ऑगस्टच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला 3ऱ्या वीक पर्यंत भरता येईल। म्हणजे जुलै 3rd वीक टू ऑगस्ट 3rd वीक पर्यंत हे फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे। तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या पालकाचे ज्यांना इच्छुक उमेदवार असतील, ज्यांचे पाल्य नवोदयला बसवायचे असतील त्यांनी घाई करा। आता लवकरच फॉर्म आपले येणार आहे, त्यासाठी आता तयारी तर करावीच लागेल तुम्हाला। उन्हाळ्यामध्ये जी तयारी केली त्याच्यामध्ये तर तुम्ही पास होणार नाही। आता कसून कंबर बांधायची आहे आणि आपल्याला तयारी करायची आहे।
मग ही तयारी कुठे करायची आहे, काय करायची आहे, ट्युशन कुठे लावायच्या, कोचिंग कुठे लावायचे, असे असंख्य प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतील. कारण की शाळेचं टायमिंग, शाळेची ट्युशन, त्यासोबत सोबत हे स्पर्धा परीक्षेचं हे एवढं आम्ही कसं करून घेणार पाल्याकडून, हा गोंधळ तुमच्या मनामध्ये उडत असेल. तर आम्ही घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी आणि तुमच्या पाल्यासाठी अत्यंत सोप्या रीतीने जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा याची परिपूर्ण रेकॉर्डेड अशी बॅच. रेकॉर्डेड बॅच कशासाठी, तर रेकॉर्डेड बॅच याच्यासाठी की जेणेकरून तुमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुमच्या पाल्यांना त्यांच्या वेळेनुसार आणि तुमच्या वेळेनुसार घरी बसून तुमच्या निगराणीखाली ते अभ्यास करू शकता आणि या परीक्षेची तयारी तुम्ही घरच्या घरी त्यांच्याकडून आमच्या सोबत करून घेऊ शकता. यासाठी आम्ही हा कोर्स परिपूर्ण रेकॉर्डेड स्वरूपात घेऊन आलेलो आहोत. तर या कोर्सची व्हॅलिडिटी आहे 1 वर्ष. आता बघा, हा कोर्स तुमचा चालू झालेला आहे 20 जानेवारीला, जेव्हा तुमचे आता 2024च्या बॅचचे पेपर झाले तेव्हापासून ही बॅच आपली सुरू झालेली आहे. बॅच पूर्णपणे रेकॉर्डेड आहे आणि पूर्ण तयार झालेली आहे. आमची टीमनी पूर्ण कसरत करत आहे. यानंतरही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ या बॅच मध्ये येत राहतील. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, मॅडम फीज काय असेल, तर माझ्या मागे दिसत आहे तुम्हाला फक्त आणि फक्त 399 रुपये अशी फीज आपली इथे या बॅचची आहे. या सोबत आपल्याला या ऍप्लिकेशन वरती काय मिळणार आहे बघा. या सोबत तुम्ही जर म्हणले आता मॅम मला माझा पाल्य नवोदयला नाही बसवायचं, स्कॉलरशिपला बसवायचं, अरे ठीक आहे बसवा. त्यासाठी स्कॉलरशिपची सुद्धा आपल्याकडे स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा परिपूर्ण रेकॉर्डेड अशी बॅच 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसह ही सुद्धा बॅच आपल्याकडे रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध आहे. मग ही बॅच किती रुपयाला, तर ही बॅच आहे आपली फक्त आणि फक्त 599 रुपयाला. 4 विषय आहेत तुम्हाला इथे. हे 4 सब्जेक्ट तुम्हाला फक्त आणि फक्त 599 रुपयाला पूर्ण रेकॉर्डेड स्वरूपात इथे मिळणार आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्यांचा अभ्यास तिथे बसून करून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला नाही म्हणलं तर 500हून अधिक व्हिडिओज तिथे तुम्हाला 599 रुपयामध्ये पाहायला मिळतील. जेमतेम 600 तरी प्रत्येक विषयाचे म्हणजे टोटल 4 विषयाचे मिळून तुम्हाला 600 व्हिडिओ येतील. मग एक व्हिडिओ तुम्हाला किती रुपयामध्ये पडणार आहे, इथे 1 रुपयामध्ये. व्हिडिओ तुम्ही रिपीट एक व्हिडिओ 10 वेळा जरी बघितला तरी तुम्हाला एवढीच फी लागणार आहे. तर बघा, बाकीकडे ट्युशन लावणार, एक टॉपिक एकाच वेळेस समजवल्या जाणार. तुमच्या विद्यार्थ्याला समजो अगर ना समजो परत रिपीट होणार आहे का, नाही. पण इथे रिपीट होणार आहे कारण की बॅच ही परिपूर्ण रेकॉर्डेड स्वरूपाची आहे. एक व्हिडिओ तुम्ही 600 वेळेस बघा किंवा 10 वेळेस बघा, पण इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याकडे आहे परत एक बॅच सैनिकी स्कूल परीक्षा. आता सैनिकी स्कूल परीक्षा म्हणजे काय असते हे आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगू की सैनिकी परीक्षा काय असते, कुठे कुठे याचे स्कूल्स आहे, जेणेकरून आपण याची तयारी कशी करायची आणि कुठे फॉर्म भरायचा हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. ही सुद्धा बॅच आपल्याकडे मराठी मीडियम तसेच इंग्लिश मीडियम. आता तुम्ही म्हणसाल ह्या 2 बॅच कोणत्या मीडियमच्या आहेत, तर इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोन्ही प्रकारच्या बॅच आपल्याकडे उपलब्ध आहेत. तसेच सैनिकी स्कूलची सुद्धा इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम इयत्ता 5वीची बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. मग ही बॅच आपल्याला 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसह फक्त आणि फक्त 399 मध्ये मिळणार आहे. त्यामुळे त्वरा करा, घाई करा. यानंतर तुम्हाला ऑगस्ट महिन्यानंतर जेव्हा फॉर्म भरले जातील तेव्हा ही बॅच तुम्हाला मिळणार नाही, कारण की बॅच आपली फुल होत चालली आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी इथे ऍडमिशन केलेलं आहे, जेणेकरून आता लवकर घाई करा. कशासाठी, तर यासाठी की बॅच फुल होऊ नये आणि तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करू नये. चला तर मग आता लवकरात लवकर विश्वभरारी ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि लवकरात लवकर आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास आमच्या सोबत करा. आमची पूर्ण टीम सज्ज आहे आपल्या पाल्याचा परिपूर्ण असा विकास करण्यासाठी.
तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. अजून सुद्धा व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब तसेच चॅनलला सबस्क्राईब तसेच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पाठवला नसेल तर नक्कीच पाठवा. थँक्यू, धन्यवाद.